सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा ये बात. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत ऐरोली येथील सेक्टर 4 मध्ये, आणि आजचा आपला हा भाग अत्यंत विशेष आहे, कारण आज आपल्या बरोबर सन मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय अशा मालिका, ज्या दोन तुझी माझी जमली जोडी आणि मुलगी पसंत आहे या मालिकेतील कलाकार आज आपल्या भेटीला आलेले आहेत. आणि मी आता आमंत्रित करतो मुलगी पसंत आहे या मालिकेतील श्रेयस आणि तारा, आणि तुझी माझी जमली जोडी मधील देवांश. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात आहे. ओहो, तुमच्या समोर जे आपले कलाकार आलेले आहेत त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहेत, आणि त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल मालिकेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी देवांशला विचारेन की देवांश, काय तू आपल्या मालिकेबद्दल काय सांगशील आणि तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील? छान वाटतंय सगळ्यांसमोर इथे सगळ्यांना असं एकत्र बघून. तर माझं नाव देवांश आहे, देवांश जहागीरदार. तुझी माझी जमली जोडी या नावाची आमची मालिका आहे, जी सन मराठीवर येते रोज रात्री 10 वाजता. सो मालिका अशी आहे की एक फारच श्रीमंत घरातला एक मुलगा आणि एक फारच सामान्य घरातली एक मुलगी, या दोघांमध्ये होणारं प्रेम. पण ते फक्त प्रेम नाही, तर मैत्रीवरून घडणारं प्रेम. तर कुठेतरी आमची मालिका हे सांगते की मैत्रीतनं घडणारं जे प्रेम असतं ते फार जास्त काळ टिकतं. आणि सई जहागीरदार, जी माझी वाईफ प्ले करते, ती आज येऊ शकली नाही इथे. तर तू सांगतोय ती आहे कुठे मैत्री? काळजी घ्यायला लागते ना, जरा इन्फेक्शन झालंय. पण आता सध्या काय म्हणजे आता सिच्युएशन कुठे किस मोड पे आई है अपनी आता serial? वही मोड है कि उसने अपना प्यार बया कर दिया है, सबको बता दिया है की मला त्या मुलीशी लग्न करायचंय आणि मी करणार आहे. आणि आम्ही त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करतो की ती मुलगी बरी नाहीये, पण ती मुलगी त्याचा वेगळंच ब्रेन वॉश वगैरे करते. पण खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे क्या बात आहे. आणि खूप छान हाय पिच काहीतरी ड्रामा सुरू आहे सिरियल मध्ये. तर प्लीज आजपासून बघायला सुरुवात करा. सोमवार ते रविवार रोज दिसते आपली सिरियल. आणि एक मला सांगावंसं खरंच वाटतं की अप्रतिम काम करतो देवांश. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे. खूप सुंदर काम करतो. तर मी आता श्रेयसला विचारणार आहे की श्रेयस, की काय म्हणजे सिरियल बद्दल तू सांग, आणि तुझी व्यक्तिरेखा, आणि सध्या काय चालू आहे आपल्या मालिकेमध्ये. नमस्कार, माझं नाव संग्राम समेळ. मुलगी पसंत आहे या मालिकेत श्रेयस नावाची भूमिका मी साकारतोय. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मालिकेला 1 वर्ष होऊन गेलं, त्यामुळे खूप काय काय घडून गेलंय. श्रेयसचं आराध्यावर प्रेम असतं. आराध्याचा एका ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो, आणि आराध्या म्हणून तारा त्याच्या आयुष्यात येते, एक साध्या पाड्यातली मुलगी जी हळूहळू त्याच्या प्रेमात पडते. ती प्रेमात पडल्यावर अचानक श्रेयस बरा होतो. त्यांचं तर लग्न होणार आहे श्रेयस आणि ताराचं, आणि त्याला कळणार की ही तारा आहे, आणि मग त्याची रिॲक्शन काय असेल तो सगळा पुढचा ह्यूज ड्रामा असणार आहे. क्या बात आहे. खूप इंटरेस्टिंग. एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे त्या मालिकेसाठी. आणि आता आपण येणार आहोत ताराकडे. तारा, काय सांगशील तू श्रेयस बद्दल? काय सांगशील, कसा वाटतोय तो? श्रेयस खूप गोड मुलगा आहे. तर तो ताराला मिळालाय, आणि ती इतकं नितांत प्रेम करत असते त्याच्यावर की ती ज्या दिवसापासून त्या घरात आली आहे तेव्हापासून ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते, आणि शेवटपर्यंत ती हे सांगू शकत नाही. आणि त्यानंतर आता जे काय लग्नात घडणार आहे त्या सगळ्या सख्यांना बघायला मिळणार आहे. तर नक्की बघा आमची मालिका मुलगी पसंत आहे. क्या बात आहे. आम्ही ते बघणारच आहोत, सगळ्या सख्या तर बघणारच आहोत टीव्हीवरती. आम्ही त्या हे लग्न आपण बघणारच आहोत. पण इथे आम्हाला एक उखाणा तर झालाच पाहिजे. आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा, आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा, श्रेयस रावांचं नाव घेते, पुरे आता तुमची थट्टा. आणि आता आपण श्रेयसला विनंती करणार की श्रेयस एक उखाणा घ्यायचंय पटकन. आयुष्याच्या वाटेवर तुझाच धरला हात, हा, दुसरी तिसरी कोणी नाही, फक्त आराध्याच माझा श्वास. ओहो. आणि आता देवांशला विनंती करणार आहे की तो एक आता उखाणा घेणार आहे मस्तपैकी. एक होती जीवताई, एक होता काऊ. आम्हाला तर कळलेलं आहे. एक होती जीवताई, एक होता काऊ, नाव घेतो सईंचं, प्लीज डोकं नका खाऊ. आणि आता आपण अशी धमाल मजा पुढे होत राहणार आहे. पण आता आपण पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे अर्थातच खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि आता सुरू करणार आहोत आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि हा खेळ काय आहे तो तुम्हाला सांगतो. ह्या खेळामध्ये मी एक वाक्य देतो, ते वाक्य तुम्ही पटापटा बोलून तर दाखवायचंच आहे, पण एक वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा ते बोलून दाखवायचं आहे. कुठली पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे? आणि या खेळामध्ये आपल्या बरोबर ही जी माझी माहेरची माणसं आलेली आहेत, ती सुद्धा सहभागी होणार आहेत. त्यांना सुद्धा हा खेळ खेळायचा आहे.
हा आहे मुलगी पसंत आहे संघ आणि हा संघ आहे तुझी माझी जमली जोडी. क्या बात आहे. बघूया आता कुठला संघ विजेता होतोय तो. वाक्य अत्यंत सोपं आहे. वाक्य आहे चिकट गुळ चिक्कूच्या टाळूला चक्क चिकटला. चला कुठून आता पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची? इथून का इथून? हा इथून करायची आहे. इथून करायची आहे, हरकत नाही. त्या ताई म्हणतात की इथून सुरुवात करायची आहे. आपण त्यांच्या शब्दाला मान देऊया, त्यांचा वयाचा मान ठेवूया. हा त्या म्हणतात इथून सुरुवात करायची आहे, तर सुरुवात करूया आपण इथूनच. आता आपण सुरुवात करणार आहोत तुझी माझी जोडी या संघाकडून. आणि ताई तुमचं नाव सांगा. पुष्पलता. पुष्पलता. ओ हो. आणि भाऊजी काय बाग? बाहेर कुठलं ताई तुमचं? नाशिक. नाशिक. आणि सासर? पुणा. व्हेरी गुड. ताई आता तुमच्यापासून सुरुवात करूया आपण. हा हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. आणि नाचत नाचत इथे यायचं. चिकूच्या टाळूला चक्क चिटकला, चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क चिटकला, हे पण चाललेत. चिकट गुळ चिकूच्या अरे तिकडे कुठं चाललाय तुम्ही? इथं या ना. इथं एका जागी थांबा तुम्ही. झालं की आपण तिकडे जाते तुम्ही. हा रेडी. 1 2 3. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. जमते अरे बस सगळं स्वतः ठरवतायत. झालं बरोबर. अजिबात बरोबर झालेलं नाही. कुठे आधी मला दिसू द्या तुम्ही. ताई तुमचं नाव सांगा पटकन. माझं नाव सारिका सचिन सावंत. सारिका ताई. ताई आता हे जे वाक्य आहे हे वाक्य नाचत नाचत बोलायचं. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क चटकला. चिकटला चिकटला. ओके. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क चिटकला. हा पण मला एक कळत नाही. चिकट गोळ चिक्कूच्या टाळूला चक्क हे काय म्हणजे हे कुठली स्टेप आहे? पण जोरदार टाळून जाऊ दे. क्या बात आहे. ताई तुमचं नाव सांगा. मी उत्कर्षा उदय पाटील. हा ताई आता हे जे वाक्य हे वाक्य नाचत नाचतच बोलायचं. हा रेडी. चिकट गुळ चिकूच्या लाडूला. लाडूला. बरोबर आहे. चिक्कूच्या लाडूला. हा चिकट गुळ चिकूच्या लाडूला चक्क. हा करेक्ट आहे. चिक्कूच्या लाडूला. हा हा लाडूला. चिकट लाडूच नाहीये, फक्त लाडू आहे. चिकट गुळ चिकूच्या लाडूला चक्क करेक्ट आहे. चिटकला. हा करेक्ट आहे. चिकट गुळ चिकूच्या लाडूला. हा चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क. चक्कूच्या. हा चक्कूच्या. हा चिकट गुळ चक्कूच्या. हा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ताईंसाठी. आणि आता देवांश हे वाक्य बोलणार आहे नाचत नाचत. 1 2 3. चिकट चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. चिकट गुळ चिकटला. अरे बरे गुळ पडला थांबा. लाल गुळ पडला. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव यल्लवा दयानंद रसनबैरे. एल्लवा ताई. हे वाक्य जे आहे, हे वाक्य रागात बोलायचे तुम्ही. रागात. हा रागात. व्हेरी गुड. चिकट गुळ अजून चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. अजून एकदा ओ धनी असं बोला. ओ रसन भैरे. रसन भैरे. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. रसन भैरे कोण आहे? माझे मिस्टर. भैरे. हो रसन भैरे. रसन भैरे. हो आडनाव आडनाव आहे. अरे देवा. होऊन जाऊ दे. रतन भैरे. रसन भैरे. रसन. हा रसन माझं चुकलं. हा रसन. हा त्यांचं नाव घेऊ का? कोणाचं? त्यांचं नाव घेऊ नाही, का? रसन भैरे कोणाचं नाव आहे? आडनाव घेतलं मी. हे आडनाव आहे. हो. हे रसन भैरेच घ्या. रिदम आहे त्याच्यात. हा हा. समोर. ए धन्या. ए धन्या. आयुष्यपत धन्या बोलली. चिकूच्या टाळूला चिकट गुळ चक्क चिकटला. जवळजवळ त्या गुळाचं पाणी झालेलं आहे. इतकं अगदी चाललेलं आहे त्यांचं. हा क्या बात आहे ताई. व्हेरी गुड. हो जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव पूनम अंकुश कदम. व्हेरी गुड. क्या बात आहे ताई. हेच वाक्य आता रागात बोलायचं. रागात. चिकट गुळ हा. चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. डोळ्यात राग अंगार येऊ दे. डोळ्यात अंगार असा राग. हा रेडी. चिकट गुळ. चिकट गुळ हा. चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. हा ये बात आहे. व्हेरी गुड. आणि आता बघूया तारा कसा दम देते, कशी रागवते. ओहो ये बात. चिकट गुळ याच्या शपथ. चालला. चिकट गुळ हा चिकूच्या टाळूला हा चक्क चिकटला. यस. हा कमाल. हा ये बघ. हा आता तसा चेहरा पकडा असा. हा चेहरा. हा ये बात. हा आणि आता पुन्हा बोला. हा
चिकट गुळ हा कुच्या टाळूला हा. चक्क चिकटला. जवळजवळ तारामध्ये आराध्याचा आत्मा आल्यासारखं वाटतं. क्या बात आहे, व्हेरी गुड. जो दाटा होऊन जाऊ देत. आणि आता संग्राम तुम्ही या इथं. रेडी, 1 2 3 ये बात. चिकट गोळ शबाश. चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. गुळ एवढा चिकटलाय ना, तो आता कधी निघणार ते कळत नाहीये. क्या बात आहे, क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो हो, ये बात. आणि आता आपण वळणार आहोत पुन्हा एकदा तुझी माझी जमली जोडी या संघाकडे. क्या बात आहे. सादरीकरणामध्ये मुलगी पसंत आहे हा संघ जरा पुढे कळलं. त्याच्यामुळे आता आपल्याला अजून जिंकायचंय. हा हा हा, ते वाक्य तुम्ही गात गात बोलायचंय. आता हे वाक्य रेडी, 1 2 3. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. हे चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. बरं, मगाशी सांगितलं होतं नाचायला, तेव्हा नाचलं नाही. आता गायला सांगितलं तर आता नाचताय. सगळं उलट चाललेलं आहे. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. जवळजवळ आता कोणीतरी उशी आणि पांघरून आणून दिला ना, आता मी झोपून जाईल. हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. 1 2 3. अरे चिकट गुळ वापवा. चिकूच्या टाळूला. अरे चिकट गुळ चिकूच्या टाळूला. काय सांगतोस काय? अरे काय बोलतो का तू? अरे हा. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क काय चक्क चिकटला. चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. हे चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. हे चिकट गुळ चक्क चिकटला. हे चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. हे चिकट गुळ चिकूच्या टाळूला चक्क चिकटला. हे क्या बात आहे, व्हेरी गुड. ताई आता हेच वाक्य लाजत लाजत बोलायचंय. हा, मी दाखवू. दाखव ना. हा, लाजणं दाखव. दाखव. बघा, पण तसंच करायचं. जमेल. हा, जमेल म्हणजे काय. हा बघा, समोर भाऊजी उभे आहेत. हो. माझे तुमचे रसन भैया. माझे रसन बैरे. रसन भैरे. हा सॉरी. हा समोर आहेत. हा, लाजणं तसंच पाहिजे. माझ्याकडे बघा ना. बरं ठीक आहे. अहो. हम्म. हा. हे अहो आणि 3 हे फार महत्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतर वाक्य हा होऊन जाऊ दे. हा, रसन भैरे समोर आहेत. आहो. ऐकलं का? चिवकू चिकट कोण आहे? अहो. आहो. हे एवढंच करायचंय आपण? वाक्य बोलायचंच नाहीये. अहो. हा. हा. अरे बापरे. हा. चिकट गुळ चिकू हा, बरोबर आहे. टाळूला. टाळूला चक्क चिकटला. हा, त्या बात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता हा तारा आणि श्रेयस हे तुमच्या समोर लाजून दाखवणार आहेत. तेच वाक्य कसं लाजत बोलणार आहेत ते बघा आता. हा, रेडी. ऐक ना. चिकट गुळ चिकूच्या टाळूला. सगळे बघ काय तुम्ही बघण्यासारखं करतात तर आम्ही काय करू. चिकूच्या टाळूला. इथे नको, पटकन सांगतो ना. हळू आवाजात. चक्क चिकटला. श्रेयस. तुझी माझी जमली जोडी या संघातील विजेत्या आहेत. त्या आहेत आजच्या विजेत्या सारिकाताई. क्या बात आहे. संचितच्या हस्ते आपण तुम्हाला बक्षीस देणार आहोत. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि मुलगी पसंत आहे या संघातील विजेत्या आहेत रसन भैरे. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. व्हेरी गुड.
आणि आता सुरू करूया आपला धमाकेदार खेळ. ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय त्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू होणार है. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू होणार है. कोल्याची कोर उद्या बाजाराला जाम कॅश गोळा करणार आहे. तू किती विधान भाव किती विसान. हा पटकन पटकन पटकन. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा आणि आता 5 खुर्च्या मध्ये आहेत आणि ताया आहेत 10. किती ताया आहेत? 10. आणि खुर्च्या किती आहेत? हा पण मग आता बघूया कुठली तरी पटकवते खुर्ची, पण त्यासाठी प्लीज. हा हे आता बोलून दाखवायचंय. हा हा हे आता बोलून दाखवायचं. रेडी? हा पण त्यासाठी गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. माझ्या फिरतेची राणी तू होशील काय. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. आर संगतीला तुझ्या मी येणार नाय. आर संगतीला तुझ्या मी येणार नाय. तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाय. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील. हा 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 पटकन बसून घ्या. अरे बापरे. जमूरे. जी उस्ताद. अरे कितनी खुर्चियां हैं? उस्ताद सिर्फ एक. अरे बापरे. एक खुर्ची एक है. खुर्ची है. तो ताया कितना है? उस्ताद, अरे 5. अरे बापरे. हा, उस्ताद, हा. अरे, मी लांब नाही आहे, इथं जवळच आहे मी. हा. उस्ताद हा. 5 ताया है उस्ताद. क्या बात है. जोरदार टाळ्या. म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. हा, 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 हा. अरे बापरे. ओ हो ये बात. आणि आजच्या संगीत अभिनय नृत्य खुर्चीच्या विजेत्या आहेत या ताई. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आपण कल्याणीच्या हस्ते तुम्हाला बक्षीस देणार आहोत. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप मजा आली की नाही? हा आणि आज 4 चांद लागलेले आहेत. क्या आपले समोर आपले स्टार्स आपल्या मालिकेतील सगळे इथे आलेले आहेत आणि त्यांनी तुमच्या बरोबर 16 सख्यांचा हा आपला सोहळा साजरा केलेला आहे. कसं वाटलं तुम्हाला? हो की नाही? पण आपल्या ह्या मालिका बघायच्या आहेत. खरं तर सन मराठीवरच्या सगळ्या मालिका आपल्या खूप सुंदर आहेत, छान आहेत आणि अत्यंत लोकप्रिय आहेत. तेव्हा नक्की बघायच्या आहेत. कुठल्या मालिका? मुलगी पसंत आहे आणि तुझी माझी जमली जोडी. क्या बात आहे. व्हेरी गुड. पण मी आज तुम्हाला आता विचारणार आहे की श्रेयस तारा की कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप धमाल, खूप मजा आली. एक तर तुझी एनर्जी आम्ही घरी घेऊन जाऊ जाताना. दादा आम्ही शूट नंतर आलो होतो आणि असे होतो थोडे, ते आता असे होऊन जाणार आहोत घरी आणि उद्या हीच एनर्जी घेऊन आम्ही पुन्हा कामाला सुरुवात करू. त्यामुळे तुझे आभार, तुम्हा सगळ्यांचे आभार. इतकं प्रेम दिलं आणि इतकं हसवलं, मजा केली एकत्र. तारा तू काय सांगितलं? आम्ही खूप शूट करून दमलेले असतो आणि असा विरंगुळा आम्हाला काहीच नसतो. खेळ खेळायला मिळत नाही किंवा असं काहीच एंटरटेनमेंट नसतं. आज इथे आलो आणि आम्ही असं तुमच्याबरोबर खेळ खेळलो. इतकी धमाल आली ना, हसून हसून गाल दुखायला लागले. तर खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि तुला भेटून सुद्धा दादा. थँक्यू सो मच. काय सांगशील देवांश?
सेम लाईक जसं आता हे दोघं पण म्हणाले की शूटमुळे आम्ही इतकी बिझी असतो आणि मग त्या सगळ्यातनं हा असा ब्रेक थ्रू इतका इम्पॉर्टंट असतो. हे सेम नाही या सगळ्यांसाठी पण असेल मला असं वाटतं. हे इतकं घर सांभाळतात, बाहेर कोणी काय काम पण करतात, हे सगळं करता करता आत्ता इथे जो काय आपण वेळ घालवतोय, आय एम शुअर तुम्हाला पण खूप मजा आली असेल जेवढी मला मजा आली. सो खरंच खूप छान वाटलं इथे येऊन तुम्हा सगळ्यांना भेटून. बस सन मराठी बघत राहा, सगळ्या मालिका खरंच खूप उत्तम मालिका आहेत. सर्व मालिका बघा, तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे आम्हा सर्वांना. असंच प्रेम असू द्या. मज्जा आली. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुम्हा तिघांचेही खूप खूप आभार आणि धन्यवाद की तुम्ही आज इथे आलेला आहात आणि खूप मजा केली, तुम्ही कमाल केली. क्या बात आहे. पुन्हा एकदा मी तुमचे तिघांचे मी आभार मानतो. थँक्यू. मग कसं वाटलं सगळ्यांना? हा कसं वाटतंय? संगीत खुर्ची घेऊन कसं वाटतंय? बक्षीस मिळून कसं वाटतंय? आणि आता घरी जाताना कसं वाटतंय? सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जे काय दिसतंय ते एक्सप्रेशन, पण जावं लागेल आपल्याला घरी, आपल्या जबाबदाऱ्या असतात. त्याच्यामुळे आपण आजच्या या भागापुरता आपण थांबूया. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.